नमस्कार मंडळी, आज इथे वटपौर्णिमा विशेष नैवेद्यासाठी टम्म फुगलेली अशी पुरणाची पोळी केली होती। त्यासाठी सगळ्यात अगोदर तर कुकरचा पॅन घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी दीड भांडं म्हणजे साधारण 1.5 कप होईल एवढं मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। हरभऱ्याची डाळ सगळ्यात अगोदर आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे। हाताने या प्रकारे चोळून घ्यायची म्हणजे ह्याच्यात जी घाण असेल, धूळ असेल ती निघून जाते। त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी 3.5 भांडी पाणी घातलेलं आहे, कारण मी इथे कट काढून घेणार आहे आणि कटाची आमटी करणार आहे। त्यामध्येच मी इथे अर्धा चमचा हळद आणि थोडंसं तेल घातलेलं आहे। कुकरचं झाकण लावून कुकरच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला इथे। त्यानंतर इथे 1 भांडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे 1 पाऊण भांडं मी मैदा घेतलेला आहे। त्यामध्येच आता चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे। त्याचबरोबर इथे मी तूप घातलेलं आहे अर्धा चमचा, चिमूटभर साखर घातलेली आहे आणि पाव चमचा इथे हळद घातलेली आहे। हळदीमुळे आपल्या पुरणाच्या पोळीला मस्त असा कलर येतो। तूप घातल्यामुळे पुरणाची पोळी अगदी मऊसूत अशी छान होते आणि चिमूटभर साखर घातली त्याच्यामुळे टम्म अशी पोळी आपली फुगते। थोडं थोडं पाणी घालून आता याचं आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे। ही हलकीशी मऊसूत अशी कणिक भिजवायची आहे। पोळीच्या पिठा एवढी ही घट्ट कणिक भिजवली जात नाही। याप्रमाणे तुम्ही बघू शकता थोडीशी अशी मऊसूत अशी कणिक मी भिजवलेली आहे, चिकट अशी वाटते। त्यानंतर याच्यामध्ये अर्धा वाटी मी तेल घेतलेलं आहे घालण्यासाठी। तेल थोडं थोडं घालून ही कणिक चांगली तिंबून घ्यायची आपल्याला या प्रकारे आणि थोडी अशी परातीमध्ये आपटून घ्यायची म्हणजे त्याला एक छान तार येते, मऊसूत होते। इलॅस्टिकसारखी ती कणिक अगदी चांगली मऊ झाली की आपली पोळी फाटत नाही आणि पुरण पण बाहेर येत नाही। या प्रकारे चांगलं पीठ तिंबून घेतलेलं आहे, भिजवून झाकून ठेवलं आहे। कुकर पण इथे झालेला आहे। मीडियम गॅसवरती मी याच्या 5 शिट्ट्या करून घेतल्या होत्या। कुकर थंड झालेला आहे। डाळ पण इथे अगदी तुम्ही बघू शकता मऊसूत अशी शिजलेली आहे। आता या डाळीतलं सगळं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। त्यासाठी एक चाळण ठेवलेली आहे, खाली एक मी डबा ठेवला आहे त्याच्यामध्ये। आता ही जी हरभऱ्याची डाळ आहे शिजवलेली ती सगळी चाळणीमध्ये घालायची आणि सगळं ह्याच्यातलं पाणी नितळून घ्यायचं। आपलं जे ह्या डाळीतलं पाणी असतं ना याला कट म्हणतात। हा कट इथे खाली डब्यामध्ये मी काढून घेतला आहे। एक 10 मिनटं ही डाळ अशीच ठेवणार आहे म्हणजे सगळं पाणी इथलं नितळून घेईल। आता हा कट निघाला, याची आपण आमटी करणार आहे आणि जो वरती आपण ही डाळ केली त्याचं आपण पुरण शिजवून घेणार आहे। पुरण शिजवण्यासाठी पुन्हा त्याच कुकरमध्ये मी ही सगळी डाळ घातलेली आहे। आता या डाळीचं आपल्याला पुरण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी म्हणून ह्याच्यामध्ये 1.5 भांडं मी गूळ घातलेला आहे। हरभऱ्याची डाळ जेवढी असते ना तेवढाच इथं गूळ समप्रमाणामध्येच घालायचा आहे आणि जर तुम्ही साखर आणि गूळ दोन्ही वापरणार असाल तर अर्ध्या अर्ध्या प्रमाणात वापरू शकता दोन्ही पण। त्यानंतर याच्यामध्ये जायफळ किसून घातलेलं आहे, अर्धा चमचा याच्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये जायफळ, वेलची पावडर आणि गूळ जे आहे ना ते सगळं मिक्स करायचं आहे। डाळ आपली गरम असल्यामुळे लगेच हे गूळ घातल्यामुळे पातळ झालेलं आहे। गॅसवरती अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, नाही तर खाली लागू शकतो। तिकडे मधल्या गॅसवरती मी स्लो गॅसवरती डाळ शिजत ठेवली आहे। आता इकडे कटाची आमटी करून घेऊया। गॅसवरती एक पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये तमालपत्र 1 घातलेलं आहे, काळी मिरी आणि लवंगा घातलेल्या आहेत 2-3, त्याच्यानंतर एक दालचिनीचा तुकडा घातला आहे आणि जो हिरवा वेलदोडा असतो ना तो असा सोलून जरासा घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर मस्त लागतो। एक 2 ते 3 मी इथं वेलदोडे तसे घातलेले आहेत। त्यानंतर एक अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत, एक पाव चमचा मेथीदाणा घातलेला आहे, कढीपत्त्याची एक 7-8 पानं घातलेली आहेत आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। सगळं मिक्स झालेलं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये हिंग घालायचं आहे पाव चमचा, हळद घातली आहे पाव चमचा, दोन्ही मिक्स केलेलं आहे। गॅस इथे आता बंद केलेला आहे। गॅस बंद करून झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा गोडा मसाला घातलेला आहे। पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे। मिक्स करून झाल्यानंतर इथे गॅस पुन्हा सुरू करायचा आहे। गॅस चालू असताना तिखट वगैरे घालू नका फोडणीत, नाही तर आपली फोडणी करपू शकते। त्यानंतर ह्याच्यामध्ये जो कट काढून ठेवला आहे तो घालायचा आहे। आवश्यकतेनुसार थोडं पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर मी इथे चिंच थोडी भिजवून घेतली होती, चिंचेचा जो कोळ आहे ना तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे, चव मस्त येते अगदी। त्यानंतर चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे। चिंच जेवढी घातली त्याच्या दुप्पट इथे गूळ घालायचा आहे आपल्याला। थोडी कोथिंबीर घातलेली आहे, मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे। तुमच्याकडे जर इथे ओलं खोबरं असेल तर तुम्ही ते घालू शकता किंवा फोडणीमध्ये सुकं खोबरंसुद्धा खिसून घालू शकता। मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक 10 मिनटं ही आमटी आता उकळून घ्यायची।
आपली आमटी उकळते तोपर्यंत पुरण पण चेक करूया। पुरण इथं तुम्ही बघू शकता होत आलेलं आहे, घट्टसर असं झालेलं आहे। स्लो गॅसवरती मी हे शिजत ठेवलेलं आणि मधनं फक्त हलवलं होतं। आता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे पुरण, म्हणजे ऑलमोस्ट हे होतच आलेलं आहे। ह्याच्यामध्ये 1 चमचा मी साजूक तूप घातलेलं आहे। तूप घातल्यामुळे आपलं पुरण अगदी मऊसूत शिजतं, त्याचबरोबर चवीला पण छान लागतं आणि टाळ्याला चिकटत नाही। आता हे पुरण आपलं शिजवून झालं आहे। चमचा असा उभा केला म्हणजे सरळ उभा राहिला आहे, म्हणजे पुरण परफेक्ट झालेलं आहे। गॅस इथे बंद करते आता। आपलं पुरण इथे तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर आमटी पण मी इथे 10 मिनटं चांगली उकळून घेतलेली आहे। सगळ्यात शेवटाच्यात थोडी पुन्हा कोथिंबीर घातली आहे। मस्त कटाची आमटी आपली तयार झालेली आहे। आता पुरण वाटून घ्यायचं, त्यासाठी पुरण यंत्र घेतलं आहे, खाली एक पातेलं ठेवलेलं आहे आणि पुरण यंत्रामध्ये आता हे पुरण घालायचं आहे आणि आपल्याला पुरण दळून घ्यायचं आहे इथे। तुमच्याकडे जर पुरण यंत्र नसेल तर तुम्ही आपण जे कटाची आमटी करण्यासाठी कट काढतो तेव्हा हरभऱ्याची डाळ निथळत ठेवतो, ती चाळणी असेल ना तरी त्या चाळणीमध्ये जरी पुरण वाटीने किंवा मॅशरने वगैरे तुम्ही मॅश करून घेतलं तरीसुद्धा ते छान असं बारीक पडतं। तर या प्रकारे गोल फिरवून मी पुरण यंत्रातनं पुरण दळून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही मस्त बारीक असं पुरण पडलेलं आहे। या प्रकारे सगळं पुरण इथे मी करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं अगदी मऊसूत पुरण तयार झालेलं आहे। कुठल्याही याच्यामध्ये गाठी नाही आहेत। या प्रकारे आपलं पुरण इथे तयार करून झालेलं आहे आणि कणिक जी आहे ना तीसुद्धा आपली इथे भिजवून अर्धा तास झालेला आहे, चांगली भिजलेली आहे। आता यातला एक गोळा काढून घ्यायचा। तुम्ही बघू शकता मस्त अशी लवचिक झाली आहे ही कणिक। ह्यातला एक गोळा असा काढून घेतलेला आहे आणि तसाच पुरणाचा सुद्धा गोळा काढायचा। कणकेचा गोळा थोडासा लहान काढायचा आणि त्यापेक्षा साईजने जरासा पुरणाचा गोळा हा मोठा असायला पाहिजे। हे बघा या प्रकारे कणिक छोटी आहे आणि पुरणाचा गोळा मोठा आहे। या प्रकारे असा करून घ्यायचा आणि या आता कणकेची जी लाटी आहे ना त्याच्यामध्ये हा पुरणाचा गोळा भरायचा। या प्रकारे असा गोलसर फिरवत जायचा म्हणजे मस्त असं ते आतमध्ये भरलं जातं। गोल गोल असं फिरवून घ्यायची आणि कणिक वरती ओढून घ्यायची आणि या प्रकारे मस्त असा हा उंडा भरून घेतलेला आहे आपण आणि थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि आता हे हाताने पहिल्यांदा असं पुरण सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं। या प्रकारे आपण भाकरीला कसं करतो नाही का त्या प्रकारे आणि त्यानंतर असं लाटण्याने लाटायचं म्हणजे पुरण ना अगदी कडेपर्यंत पोळीमध्ये पोचतं। आपण पीठ चांगलं हे तिंबून घेतलेलं आहे आणि तेल पण याच्यामध्ये भरपूर घालून ठेवलं होतं अर्धा तास, त्याच्यामुळे पीठ चांगलं भिजलेलं आहे आणि असं लाटण्याने अगदी हलक्या हाताने ही पोळी फिरवायची म्हणजे की नाही वरच्यावर ही पटकन फिरली जाते। आता इथे आपली पुरणपोळी तयार झालेली आहे। वरती तव्यावर मी घातली आहे, वरतून थोडंसं मी इथे तूप घातलेलं आहे। तुम्ही तूप तेल काहीही इथे वापरू शकता। 1 मिनिट झाल्यानंतर मी इथे वरची बाजू परतून घेतलेली आहे। मस्त तुम्ही बघू शकता मस्त आपली इथे पोळी टम्म फुगलेली आहे। वरती थोडा पुन्हा तूप घातलेलं आहे आणि आता ही पलटून घ्यायची। या प्रकारे मी इथं पुरणाच्या पोळ्या पटापटा करून घेतलेल्या आहेत। मस्त आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे। त्याचबरोबर आपण हळद घातल्यामुळे मस्त असा पिवळा कलर आलेला आहे, छान झालेली आहे। इथे ही पोळी काढून घेते, अजून एक तुम्हाला इथे पोळी करून दाखवते। पुन्हा मी इथे कणकेचा उंडा करून घेतला, त्याच्यामध्ये पुरणाचा मोठा जरासा उंडा घालायचा, गोळा असा तयार करून घ्यायचा, पीठ थोडंसं लावून हाताने असं स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि ही पोळी इथे हलक्या हाताने अगदी लाटून घ्यायची म्हणजे ती अगदी पटपट सरकते। या प्रकारे पुरणाची पोळी लाटून घेतली आणि पटकन ही पोळी भाजूनसुद्धा घेतली। अशा प्रकारे माझ्या सगळ्या पुरणाच्या पोळ्या इथे तयार करून घेतल्या होत्या। सगळ्या पोळ्या अगदी छान टम्म अशा फुगल्या होत्या। वटपौर्णिमेचा उपवास सोडण्यासाठी मी साधा अगदी बेत केला होता। त्यामध्ये पुरणाची पोळी, कटाची आमटी, साधं वरण भात आणि बटाट्याची भाजी असा साधा मेनू केला होता। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। यूट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।